नमस्कार. आज मी इथे मोदकं घेतलेले आहेत. ते साफ करून घेते. सर्वात अगोदर खवळं काढून घेते आणि बाजूचे कल्ले शेपटीकडचा भाग कापून घेते. आता डोकं आणि पोटाकडचा भाग कापून पोटातली घाण काढून टाकते. अशा प्रकारे सर्व साफ करून धुवून घेतलेले आहे. आता कढीला लागणारं वाटप काढून घेते. वाटपाला लागणारं साहित्य स्क्रीनवरती लिहिलेलं आहे. आता वाटप ग्राइंडरवर बारीक वाटून घेते, थोडं थोडं पाणी घालून. वाटप वाटून झालेलं आहे. आता भांड्यात काढून घेते. त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालते आणि उकळी काढायला ठेवते गॅसवर. वाटपाला उकळी आलेली आहे. तर साफ करून धुवून ठेवलेली मोदकं घालते, मिक्स करून घेते आणि चवीप्रमाणे मीठ घालून मोदकं शिजेपर्यंत उकळून घेते. मोदकं शिजलेली आहेत. मोदकांची कढी तयार आहे. इथे कढईत तेल घेतलेले आहे. त्यात बारीक चिरलेला कांदा, 2 हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घालते. कांदा नरम झाल्यावर 1 छोटा चमचा आलं लसूण पेस्ट घालते आणि परतून घेते. थोड्या वेळाने टोमॅटो घालते, मिक्स करून घेते आणि मीठ घालून मिक्स करून झाकण लावते आणि टोमॅटो शिजून घेते. झाकण काढलेलं आहे. टोमॅटो बऱ्यापैकी शिजलेलं आहे. थोडंसं पाणी घालते, मिक्स करून घेते आणि मसाले घालते. लाल मसाला, हळद आणि 2-3 कोकमं घालते आणि परतून घेते आणि झाकण लावून मसाला शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे. मसाला शिजलेला आहे. वरून कोथिंबीर घालते, ओलं खोबरं घालते आणि परतून घेते. साफ करून धुवून ठेवलेली मोदकं घालते आणि मसाल्यात परतून घेते. थोडंसं पाणी घालते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे 3-4 मिनिटांनी. आता मासे दुसऱ्या बाजूने शिजून घेते. हलक्या हाताने परतून घेते आणि पुन्हा एकदा झाकण लावून घेते. झाकण काढलेलं आहे. मोदकं शिजलेली आहेत. वरून कोथिंबीर घालते. मोदकांचं सुकं तयार आहे. इथे तळ्यासाठी मोदकं आणि थोडीशी कोलंबी घेतलेली आहे. त्यात लाल मिरची पावडर, हळद, चवीप्रमाणे मीठ आणि कोकम आगळ घालते आणि थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घेते. मोदकांना लावून घेते. आणि कोलंबीला पण मसाला लावून घेते. आणि अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवते. थोड्या वेळाने तांदळाचं पीठ, रवा, लाल मिरची पावडर आणि किंचित मीठ घातलेलं आहे. ते मोदकांना लावून घेते. तव्यावर तेल गरम करायला घेतलेलं आहे. त्यात मोदकं फ्राय करायला ठेवते आणि कोलंबीसुद्धा फ्राय करून घेते. आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. वरून थोडंसं तेल घालते आणि मासे कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेते. मासे फ्राय करून झालेले आहेत. आता मी काढून घेते. कोलंबीसुद्धा फ्राय करून झालेली आहे. कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात थोडंसं मीठ आणि हळद घालते, मिक्स करून घेते आणि साफ करून धुवून घेतलेली कोलंबी तेलात परतून घेते. 2-3 मिनटं परतून झाल्यावर काढून घेते बाजूला. त्याच तेलात 3 लसणीच्या पाकळ्या घालते, चेचून ठेवलेल्या. लसूण परतून झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालते. कांदा नरम होईपर्यंत शिजून घेते. कांदा नरम झाल्यावर बारीक चिरून घेतलेला लाल मठ घालते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे. भाजी परतून घेते. थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते
भाजी मिक्स करून झाल्यावर त्यात परतून ठेवलेली कोलंबी घालते आणि किंचित गरम मसाला घालते आणि परतून घेते आणि झाकण लावून वाफ काढून घेते. झाकण काढलेलं आहे. ओलं खोबरं घालते, मिक्स करून घेते. पुन्हा एकदा झाकण लावून वाफ काढून घेते. झाकण काढलेलं आहे. लाल मटारची कोलंबी घालून भाजी तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.